आपली आता घावण्याची आणि चटणीची रेसिपी तयार आहे। मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार घावणे। तर हे तांदूळ भिजून घेतलेले आहेत, हे बघ ओले आहेत, भिजून घेतले तांदूळ ते आपण आता मिक्सरमध्ये वाटूया। कारण पिठाचे पण बनतात, पण पीठ कधी कधी चक्कीतलं असतं ना, चिकट असतं तर बनत नाही। तर हे आपण आता घेतलेले आहेत, आता आपण मिक्सरला वाटूया। तर हे बघा अशी एकदम बारीक आहे, छान बनतात। आपण मिक्सरमधून काढून घेतलेले आहे। आता आपण थोडंसं मीठ टाकू ह्याच्यामध्ये। तर आता आपण चटणीची तयारी करायची आहे। पहिले खोबरा घेतला, ओला खोबरा आहे, खोबरा घेतलेला आहे अर्धी वाटी। ही चणा डाळ घेतलेली आहे 2 चमचे, कोथिंबीर घेतलेली आहे, दांड्यासोबत घेतलेले आहे, दांडा पण घेतले, आणि मिरची घेतली आपण 5, आणि मीठ घेतलेलं आहे, जास्त काही लागत नाही। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया। स्टार्ट। आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। कोथिंबीर टाकूया, छान बनते, तुम्ही ट्राय करा। आज एकदम हलका नाश्ता आहे। तर थोडा आपण पाणी ॲड करूया। आपण मिक्सरला वाटून घेऊया। चटणी आपली वाटून तयार झाली आहे। आपण नंतर ह्याला तडका देणार आहोत, नंतर मी दाखवते। आता आपण मीठ टाकूया थोडंसं आपण। आता आपण हा अर्धा कांदा घेतलेला आहे, आपण हे चाकूने आपण असं करूया थोडंसं, आणि तेल घेतलेलं आहे, कायला लावूया। हे कायल आहे, आमच्या कोकणा पट्ट्यामध्ये ह्या भेटून जातात। हे बघा एवढे थिकनेस पाहिजे आपल्याला। आपण ह्याच्यामध्ये हलू सोडायचं, आणि आता आपण झाकण ठेवूया। आता आपण झाकण काढू, 1 मिनिट थांबायचं, जरा सुकू या साईडने। हे बघा किती छान झालंय बघ, किती जाळीदार झालं, पूर्ण जाळी आहे साईड, छान होता। असं तुम्ही करून बघितलं ना तर नाश्त्याला खूप छान आहे। ते बघा छान झालेलं आहे। आपण आता व ह्याच्यामध्ये ॲड करूया, बघा किती मस्त छान झालेलं आहे। 5 मिनिट थंड होऊन द्यायचा, नंतर आपण असे फोल्ड करूया, घरी करूया, असे ठेवायचे। इथले राय घेतलेली आहे, तडका देणार आपण चटणीला, आणि कढीपत्ता घेतलेला, 1 चम्मच आपण तेल टाकूया। तेल गरम झालेलं आपण राय टाकूया। आता राई मस्तपैकी तडतडलेले आहे, पूर्ण आवाज येतो। आता आपण गॅस बंद करूया आणि आपण चटणी ह्याच्यामध्ये टाकूया।
मस्तपैकी खुशबू मस्त आहे. तर आपली आता चटणी खाण्यासाठी तयार आहे. आपली आता घावण्याची आणि चटणीची रेसिपी तयार आहे. जरी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.